सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। एका वकिलाने जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले। पाहूया। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। हा वकील बूट काढत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं। हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा या वकिलाने दिल्या। एका विष्णू मंदिराच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावर या वकिलाने संताप व्यक्त केला। तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा असं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले होते। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेपही घेतला होता। तर या वकिलावर कारवाई न करण्याचे आदेश सरन्यायाधीश गवईंनी दिलेत। या प्रकारानंतर सरन्यायाधीश विचलित होऊ नका, मला फरक पडत नाही असं कोर्टात म्हणाले। सुप्रीम कोर्टाचं कामकाज बंद न करता सरन्यायाधीशांनी ते सुरूच ठेवलं। हा भ्याड हल्ला आहे। मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्स वातावरण आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे।